मनी नाही भाव देवा मला मनी नाही भाव मने देवा मला देव आशाने पावायचा नाही रे देव आशाने पावायचा नाही रे Hallelujah.
राम 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 सीता राम 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 सीता राम श्री रामदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतान की जय। बालकृष्ण भगवान
आपल्या या ध्यान शिबिराचा तिसरा दिवस आहे. भागवत कथेचाही तिसरा दिवस आहे. या ठिकाणी आपण पोहोचलो हेच आपलं भाग्य आहे. काल आपण सांगूनच गेलो, नळ नील जामवंत रामायणामध्ये महत्वाची कामगिरी करणारे महत्वाचे भक्त लंकेमध्ये जाण्याकरता ज्यावेळेस अडचण निर्माण झाली, प्रभू रामचंद्र त्या समुद्रावर खवळले, बाण जोडला, परंतु त्यांनी सांगितलं, म्हटले मला कशासाठी तुम्ही मारता? तुमच्यामध्ये, तुमच्या भक्तामध्ये असे काही भक्त आहेत नळनीळ सारखे, त्यांचा नुसता हाताचा स्पर्श झाला तरी ते दगड पाण्यावर तरतात. आणि तो जो पूल आहे अजून संशोधन चालू आहे त्याचं. पाण्यावर दगड तरलेले आहे. रामाचे भक्त असली म्हणजे त्यांच्यामध्ये ही शक्ती येत असते. आणि वर हे होता, नळनील जांबवंतांना वर होता, तुमच्या हातून दगड तरतील. मोठं आढळलेलं काम पार पाडणारे नळनील जांबवंत, रामाच्या कामी येणारे, पलीकडे जायला रस्ताच नाही, दगड टाकली, दगड पाण्यावर आणि पलीकडे दिली, त्या शिळा पाण्यावर उतरल्या. त्याला एक औषध लागलं. रामनामाचं औषध लावलं. एका दगडावर रा, दुसऱ्या दगडावर मग, ते दगडाशी येऊन त्या पाण्यावर तरली. राम भाग्यवान असणारे नळनीळ यांच्या हातून नामाच्या शक्तीमुळं दगड तरली. एवढं सामर्थ्य शक्ती ज्यांच्यामध्ये भगवंताने दिली, ज्यांना वर दिलेला आहे दगड तारण्याचा, त्यांचं स्थान, पावन स्थान, पवित्र स्थान, जे असे महान महान तीर्थक्षेत्र आहेत ना, ते प्रज्वलितच नाही, त्याचा प्रसारच नाही. आपलं दैव म्हणून कळालं तरी इथे हा गड आहे, जामवंत गड. असे अनेक स्थान आहेत आपले हिंदू मंदिर, असे महत्वाचे पावन करणारी भूमी, पावन करणारी मंदिर अजून समाजाला माहीतच नाही. सूर्यभंजन पर्वत काय स्थान आहे. नागबाबांनी तिथं तपश्चर्या केली. नागाचा फणा नाथांच्या डोक्यावर ठेवला, पाऊस लागू नये, ऊन लागू नये म्हणून भगवंताने असा फणा धरला. असं ते ठिकाण दौलताबाद पासून जवळ आहे.
भद्रा मारुतीच्या पासून 5-6 किलोमीटर अंतरावर सूर्यबंधन, हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं. आमच्या या देशामध्ये अशी अनेक स्थानं आहेत की ती आम्हाला माहित नाही, आणि त्यातीलच हे एक स्थान आहे. कधी ऐकलंय नाही, कधी काळणावर सुद्धा नाही असं असणार हे पावन स्थान, अति पवित्र स्थान आम्हाला माहित झालं. आमचं भाग्य उजळलं. ज्यांना वर मिळालेला आहे की दगड स्पर्श केला की त्या दगडाचा उद्धार होतोय, दगड तरुण जातात. दगडच तरतात, एवढं लक्षात ठेवा. वर काय आहे? दगड तारण्याचा आहे. सोन्याच्या विटा तारणार नाही, दुसरं काही तारणार नाही, दगड. म्हणजे दगड डोकं चालवत नाही, डोकं चालवत नाही. दगडासारखे जड बुद्धीचे ते चालतात. डोकं चालवणारे त्यांच्या करता हे स्थान नाही. हे स्थान कुणा करता आहे? दगडा करता. आम्ही दगडच आहे म्हणून इथे आलो. ह्याचा स्पर्श आम्हाला झाला, आमचं काम झालं. याचा अर्थ असा, हरिपद प्राप्ती त्या स्थानावर बुद्धिवान चालत नाही. म्हणजे बुद्धिवान चालतात पण अभिमानी चालत. इथे अभिमान सांडून यावं लागतं. इथे आमचा मोठेपणा टाकून यावा लागतं. आम्ही दगडाच्या बरोबरीने झाल्यावरही ते उद्धार होतोय. थोडा जरी अहंकार असेल तरी ते चालणार नाही. स्थानच ते त्यांना मुळातच वर काय मिळालेलं आहे? दगड करायचा. अभिमान विसरले आतू, अभिमान विसरले अभिमान सांगायचा आहे. अभिमान घ्यायचं तर नाहीच नाही. इथे येतानाच अभिमान दूर ठेवूनच यायचंय, आणि जरी संघ आला तरी तर सोडून द्यायचंय. आणि त्याच्याकरता आपणाला त्यांनाच आळवायचंय.
ज्याच्यापासून गर्भवासाची शिक्षा आहे तो जाण्याचं उपक्रम इथे आहे. इथे अभिमान घालवण्याकरता यायचंय. इथे तो काजवा असतो, काजवा, त्याच्या पुरताच प्रकाश असतो. त्याला रात्रीचा प्रकाश असतो, पण किती असतो? त्याच्या पुरता असतो. आणि तो जर सूर्याला दाखवायला लागला तर आपला प्रकाश कोणाला दाखवतो? नाही, उपयोग नाही. इथे येऊन नतमस्तक व्हायचंय. लेकराची बुद्धी कशी असते? लेकरासारखं होऊन यायचं. आपण लेकरू झालं की ते मायबाप व्हायचं. आपण जर लेकरू नाही, लेकराच्या बुद्धीचे नाही, आपण कोणीतरी जाणकर आहे त्याच्या करता हे नाही. आपण लेकरू व्हायचं आहे, लीन व्हायचंय. तरणे कोणी का तरुण जायचं असेल तर लीनता, डुबायचं असेल तर रिकामा अभिमान. काय घेणं नाही ते नाही. दोन व्यापारी होते. पूर्वीचा काळ होता, पायी पायी जायचा काळ होता पूर्वीचा. ह्या बाजारातून त्या बाजाराकडे पायी पायी जायचं. ते व्यापारी होते, त्यांच्याकडे भरपूर पैसे होते. जाताना गाव थोडं दूर राहिलं आणि त्यांचा मुक्काम मध्ये झाला, गावाच्या जवळ. पण ते ठिकाण होतं चोराचं. आणि लगावे त्यांना नवीन चोराचं ठिकाण. हे म्हटलं आपण ह्या झाडाच्या बुंद्यात झोपून घेऊ, नाही तर चोर आपल्याला. काही काही माणसाला हट्टे असते. एक जण होता, नाही भाऊ आपण इथं खाली ना, तुम्ही तुमचं जांभून वर. झोपलं खाली. आई चोराची टोळी आल्यावर, हे अरे तू काय बोलतो? कोणाला बोलतो? चोराला. आम्ही साधे आहे का? आधी म्हणतात आम्ही काय साधे आहे का? पूर्वीच्या काळामध्ये हजारो, आताचे लाख. इतके हजार रुपये माझ्या जवळ आहे. हे काय साधा आहे का? व्यापारी आहे. अहो यांना करतो जाऊ दे रे, प्याताड असेल. तो कुठं खरं सांगत असते का? मी प्याताड आहे म्हणून मी सांगते पैसे काय. हे मला प्याताड म्हणतो, मी काही एकटा आहे का? दोन तीन जण आहेत ना. माझ्या जवळ पैसे असं काही नाही, त्यांच्या जवळ भरपूर आहे. कशामुळे झाले? कशाला विचार? धरले, ठोकले, काढून घेतलं काय असं ते कशामुळे काढलं? अभिमान गेला भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. अहम ममतेची आलवड सवडी मातेन पवतीच बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी डवळते गेली. अहंता ममता गेली झाला तो शांती रूपची. अहंता ममता जर गेली ना बस देवच झाला. आता सांगितलं बाबाने
देवच झाला तो, पण अंता ममता सोडी दिला आपल्याला. सोडतच नाही. कशाचा अभिमान नाही, नसलेला येतो. काही कारण आहे कारण असो. ज्या अभिमानामुळे आम्हाला जन्म मरणाची बाधा आहे, गर्भवास आहे, तो अभिमान घालवण्याचं ठिकाण म्हणून आपण इथे पोहोचलो. या ठिकाणी आल्यानंतर अभिमान जाण्याची साधना, या साधनेचे परिणाम आमच्यावर करून घ्यायचे आहे. इथले वलय जागे करायचे आहे, ते वलय आम्हाला घेऊन जायचे आहे. आणि म्हणून गुरु भक्तीचं महात्म्य नाथबाबा सांगतात ते आपल्याला करायचं आहे. हरिकथा किती पावन आहे. हरी कथेची महिमा कैसी, आदरे पुसत्या सांगत्यासी, होती पुण्याची राशी, पापो कदाशी मिळेना. महिमा सांगितलेली हरी कथेची. नुसतं विचारलं का हो तुम्ही कुठं चालले, म्हणजे जांबवंत गडावर कथेला, ध्यान शिबिराला चाललो, कथेला चाललो. आदराने विचारलं आणि आदराने सांगितलं. यावेळेच काय झालं, अजून तो पोहोचला नाही, इथे पोहोचला नाही, फक्त विचारलं आणि त्याने सांगितलं. आदरे पुसत्या सांगत्याशी, होती पुण्याची राशी, पाप ओखदाशी मिळेना. ओखदाशी म्हणजे औषधाला पाप राहिलं नाही. नुसतं विचारलं कुठं चालले, हरिकथेला चाललो, ध्यान शिबिराला चाललो. कुठे चाललो, गडावर चाललो, थांबवंत गडावर. एवढ्यावर त्याचं पाप थांबत नाही त्याच्याजवळ. आणि पुण्याच्या राशीच्या राशी पडायला लागल्या एवढ्याच कामाने. अजून पोहोचायचंय, लक्षात ठेवा. पुढं पोहोचायचंय, अजून गडाच्या लई लांब आहे, अजून ठिकाणालाच आहे. पुढं औरंगाबादला म्हणा, नगरला जिथे असेल तिथे आपापल्या ठिकाणीच आहे. तर विचारल्याबरोबर पाप संपली. पुण्याच्या राशीच्या राशी पडायला लागल्या. आणि ओखदाशी म्हणजे रोगा करता काय, औषधाला सुद्धा पाप राहिलं नाही. औषधाला इतक्या पुण्याच्या राशी झाल्या आणि पाप निघून गेलं. ज्याचे नामस्मरण करी सकळ पातकाते हरी हरी, तो स्वये प्रगटनांतरी, पातकावरी उरी कैचे. थोडासा जवळ जवळ असला का म्हणजे संदर्भ लागतो. असं थोडस जवळ असलं का संदर्भ लागतो. सकळ पातकाते हरि हरि, तो स्वय प्रगटलांतरी, पातकावरी उरे कैची. ज्याचं नामस्मरण घेतलं असता, ज्या हरीचं नामस्मरण घेतलं असता, त्याचं कर्तव्य काय, नामाने काय होतं, हरी हरी. रो हरती, हरण करणे. ज्याचं नाव घेतलं असता पाप हरण होते, नष्ट होते, भस्म होते. पण असं सांगितलं म्हणजे नाथबाबा म्हणतात, तो
तो स्वये प्रकटलांतरी ज्याचं नाव घेतलं असता पातक भस्म होतात, तोच हृदयात प्रगट झाल्यावर काय होतं म्हटले? झाली बापाचा बाजूची नाव घेतलं असता पाप पूर्ण नष्ट होतात. झाली पापा तापात तुटी दैन्य गेले उठावती. कशामुळे? ज्याचं नाव घेतलं असता पाप नष्ट होतात, नाव घेतल्याने नष्ट होतात, आणि तोच हृदयामध्ये प्रगट झाल्यावर हा गंमत आहे. हरी उच्चारणी अनंत पापरा. यांच्याकडे द्या बरं, आपल्याला त्याच्यातच वेळ जाईल सगळा. थोडस विचार करायचं. इकडे नुसते परमाना मग ते बाकी विचार बघून जाईल असं. बरोबर आहे, ते काय चुकीचं नाही, त्याच्यातच वेळ चालला. ज्याचे नामस्मरण करी पातकाते हरी हरी, तो स्वये प्रगटलांतरी पातकावली उरे कैसी. म्हणजे अंतरामध्ये प्रगट होतो याचा अर्थ असा. नागबाबांनी गुरुनी भक्तीचं वर्णन करत असताना, या श्लोकावर विवेचन करत असताना नागबाबांनी सांगितलं ज्याचं आपण नाव घेतो त्या नावामध्ये काय सामर्थ्य आहे ते अगोदर सांगितलं. हरी हे नाव जे आहे ना, हरी 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 म्हणजे ऋ हरती हा धातू आहे हरी या नामामध्ये. हरण करणे हा त्याचा गुणधर्म आहे. काय हरण करते? पाप हरण करते. आणि तोच हृदयामध्ये प्रगट झाला. तो स्वये प्रगटलांतरी, अंतःकरणामध्ये प्रगट झाला. मग म्हणतात पादका उरी उरे कैसी. आणि त्याचं नाव घेतलं तर पातक भस्म होतात, आणि तोच जर प्रगट झाला हृदयात तर आजकालचे प्रबोधन करणारे मंडळ, कीर्तनकार हृदयामध्ये श्री हरी प्रगट होतो हे त्यांना मान्य नाही. इथे स्वतःचा उद्गार आहे का? नाथबाबांचा उद्गार असा आहे, तो स्वय प्रगटला अंतरी. म्हणजे हृदयामध्ये श्री हरी प्रगट होतो असं असतं. आम्ही आमच्या मापट्याने मोजण्याचे प्रयत्न करतो.
प्रत्येक आपापल्या मापट्याने मोजायचे प्रयत्न करतो, परंतु आपल्या मापट्याने मोजण्यापेक्षा जे साधू संतांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर आमचा भरोसा आहे की नाही. लोक सरळ म्हणतात आम्ही आयुष्य घातलं, आमच्या भगवान स्वप्नात येत नाही, नारायण स्वप्नात येत नाही, आयुष्यभर कीर्तन केले म्हणतात. कशासाठी कीर्तन केले हो? तुमच्या जर स्वप्नात सुद्धा देव येत नाही तर तुम्ही कीर्तन केले कशासाठी? माझा प्रश्न आहे हा. माऊलीने स्वतःला सांगितलं, मला सुद्धा त्याचा अनुभव आला, मी सुद्धा त्याला पाहिला, तो इतका दुर्लभ आहे, योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारा तो परमात्मा मी पाहिला म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे धनी, देखिला देखिला माये देवाचा. माऊली म्हणतात मी पाहिला, माऊली म्हणतात पाहिला. संतांनी त्याचा अनुभव घेतला आणि अनुभव घेतला म्हणून आपण जे काकडा भजन करतो ना, काकडा भजन करत असताना जे वर्णन आहे साधू संतांनी अंतरात त्याला कसा पाहिला त्याचं वर्णन आहे संपूर्ण. अवताराच्या राशी तो हा उभा विठेवर, अवताराच्या राशी तो हा उभा विठेवर, अवताराच्या राशी तो हा उभा विठेवर, अवताराच्या राशी तो हा उभा विठेवर. शंख चक्र गदा पद्म सहिताई, शंख चक्र गदा पद्म सहिताई, देखिला देखिला देवा अधिदेव बरवा, देखिला देखिला देवा अधिदेव बरवा. शंख चक्र गदा पद्म सहिताई, शंख चक्र गदा पद्म सहिताई, देखिला देखिला देवा अधिदेव बरवा, देखिला देखिला देवा अधिदेव बरवा. जो अंतरात पाहिला तो विटेवर आहे, जो विटेवर पाहिला तो अंतरामध्ये सापडला. अंतरातला जो पाहिला त्याचं वर्णनही जे काकडा भजन मध्ये केलेलं आहे सगळ्यांना, म्हणजे गुरुनी भक्तीमध्ये गुरुदासांना ह्याची अनुभूती येते. त्या भानगडीतच पडत नाहीत काही माणसं. आपल्याला जेवढं लागलं ना प्रमाण तेवढंच फक्त आपलं घ्यायचं आणि घेऊन चालायचं. आता म्हणजे तुकाराम महाराजांनी त्याचा आवेर केलेला आहे. नको पण म्हणण्या
नको ब्रह्मदान नको ब्रह्मदान आत्मसिद्धी मी भरला गंमत आहे. तुकाराम महाराजांना ब्रह्मज्ञान जर नको आहे तर मग ते तरफड कामून केले त्यांनी. दिन रजनी हाचे दिवस भगवंताचं चिंतन चालले कशासाठी? त्यांना ब्रह्मज्ञान नको आहे ना, का केलं? ऐशी दशा येईल मळाचे कशासाठी जर त्यांना नको आहे ना ब्रह्मज्ञान, याचा अर्थ आपण योग्य लावायचा अर्थ तेवढंच घेऊन चालायचं. नको ब्रह्मज्ञान असलं तेवढंच नाही घेऊन चालायचं. याचा अर्थ असा, आपण जेवायला बसलोय, जेवण होत आले, ढेकर आलं, ढेकर तृप्त झाली सारागणी सरती या अवस्थेत आलेलं आहे. भोजन कुठपर्यंत आलेलं आहे? तृप्त झाले, तृप्त. आणि मग पुन्हा हो लाडू आहे, हो लाडू नको. कधी नको? आधीच नको म्हणले का? जेवायच्या आधी नको नको. मग हे लोक काय घेऊन चालतात? तुकाराम महाराजांना हे नको आहे, अभिप्रेत नाही, त्यांना नको आहे. अरे तृप्त झाल्यावर मग जेवण नको म्हणता, आधीच नाही म्हणत नाही. तस या सर्व साधू संतांनी जो अनुभव घेतलाय ना, तो अनुभव सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये, एकांतामध्ये, प्रत्यक्षा अंतरात्म्याचा स्वाद गुरुनी भक्तीमध्ये मिळाला. आणि मिळतो. आम्ही तिकडे वळत नाही, आम्ही अंतर्मुख होत नाही. एक तर प्रश्न असा आहे, उठतो तो सुटतो प्रबोधनच करतो, लोकाला सांगतो, सांगतच शिकून राहिले, सांगत. करायला कोणीच नाही, सांगायला सगळेच, करायला. आमच्या आश्रमामध्ये एक संन्यासी आले होते. संन्यासी म्हणजे खरे संन्यासी, बरं आतून बाहेर भगवे झाला ते नाही खरं. आमच्याकडे त्यांना खूप आवडलं. खाली तळघर होता, ते नित्याने तिथं जाऊन बसायचे. तळघरा मंदिराच्या खाली तळघरा. महिना 2 महिने राहिले. आमचं खूप म्हणजे हुशार फार होते. वेदाचं लिखाण चालू होतं. एक दिवस आता मला बाहेर जायची पाळी आली. बऱ्याच दिवस स्वामी आम्हाला जायचे, आता कसं करायचं? काही म्हटले, थांबत नाही मी. तुम्ही असं करा ना, एक प्रवचन तरी करा. बाबा मी श्रोता आहे, मी वक्ता नाही.
मी शिष्य आहे, मी गुरु नाही. जगामध्ये गुरुच आहेत, शिष्य नाही, म्हणून मी शिष्यच राहणार. काय शिकण्यासारखं आहे हो. सांगायला सगळे, ऐकायला कोणी नाही. पटकन गुरु झाला का चाललाच. आताची अवस्था आहे. अरे अंगामध्ये तुकाराम महाराजांनी कायदा करून ठेवला, जसा हा राज्य घटनेचा कायदा आहे ना, राज्य घटनेचा बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला राज्य घटना, तसा तुकोबारायांनी आमच्या करता, धार्मिकते करता कायदा करून ठेवलेला आहे. पण तो कायदा अति महत्वाचा आहे. आधी केले तुकाराम महाराज काय लिहत बसले का? अगोदर काय केलं त्यांनी? अनुभवाने अनुभव घेतला आणि मग समाजात घुसले. अनुभूती नसतानाच जर समाजामध्ये आम्ही घुसलो, काय सांगणार हो? आडत नाही पोहऱ्यात कुठे, पोहऱ्यात येईल का काही? आडतच नाही. आणि आम्ही ती खडखड बादली घेऊन जर भिडत राहिलो, पाणी मिळेल का आम्हाला? अगोदर पुरेपूर साधना घडावी, अंतरातील आत्मरूपी फुल उमलावं, अगोदर हे घडावं आणि नंतर समाजामध्ये प्रवेश करावा. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तेव्हाच महिमान येई कळो, तेव्हाच महिमान येई कळो, तेव्हाच महिमान येई कळो. तुका म्हणे अंगी व्हावे आपण, तेव्हाच महिमान श्री हरी हृदयात प्रकट होतो. हे नाथ बाबांनी गुरुवी भक्तीमध्ये विशेष अर्थाने सांगितले आणि त्याचे लक्षण सुद्धा सांगितलेले आहे. जो नुसतं नाव घेतलं तर पातक शिल्लक राहत नाही असा हरी तो हृदयात प्रकट झाला. मग पातक शिल्लक राहणार नाही, शिल्लक राहतच नाही. सादर रूप भक्तीच्या युक्ती तुम्ही खालचं झाड बरोबर. तुम्ही डबल झाड त्याच्यामुळे काय होतं मग हा त्यांचं खाली ईश्वर कडक लागतो. रघुपती राजा
भक्तीची नीच स्थिती ऐक चक्रवर्ती साज्ञान साधन रूप भक्ती गुरुरी भक्तीमध्ये सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्या काही साधनाच्या युक्ती आहेत त्या नागबाबा या युक्ती विवरण करतात, सांगतात, जेणेकरून हृदयामध्ये प्रेम निर्माण होईल. परमार्थामध्ये आता रात्रीचा भंग झाला, प्रेमाबद्दल रात्रीचा भंग झाला. परमार्थामध्ये जर प्रेम नसेल तर ती भक्तीच फोल होऊन जाते, उपयोग होत नाही. मग ते ज्या प्रेमामुळे भक्ती ही सजवून जाते, भक्ती ही परिपूर्ण होते, ते प्रेम मिळण्याचं साधन म्हणजे गुरुनी भक्ती आहे. प्रेम हृदयात निर्माण करण्याचं काम आणि गुरुनी भक्ती करते. हे कार्य महत्वाचं आहे. आम्ही देवा करता कधी रडतो, आम्ही भजन करतो, आम्ही भक्ती करतो, देवा करता कधी रडतो, बायको करता रडतो, धन करता रडतो, पोरा करता रडतो, घरादारा करता रडतो, देवा करता कोणी रडतो का? इतकं प्रेमच नाही. ज्याच्याविषयी प्रेम आहे, ज्या वस्तूविषयी आमचं प्रेम आहे, त्याच्या करता आम्ही रडतो. म्हणजे प्रपंचा करता रडतो, देवा करता रडत नाही. देवा करता रडत नाही म्हणूनच आमच्याजवळ ते प्रेम नाही म्हणून रडतो. ते प्रेम निर्माण करण्याचं काम या साधन रूप भक्तीमध्ये आहे. ध्यान साधना, ईश्वर चिंतन, गुरुमुखातील महावाक्याचा आणि पुन्हा पुन्हा उच्चार, त्याचा परिणाम काय होतो म्हणजे नागबाबा साधन रूप भक्तीच्या युक्ती पूर्ण सप्रेम उपजे भक्ती, प्रेमासहित भक्ती निर्माण होते. नुसती भक्ती कोरडी भक्ती निर्माण होत नाही, प्रेमासहित भक्ती निर्माण होते. आणि म्हणून ते म्हणतात, त्याचं लक्षण सांगतो म्हटले नागबाबा म्हणतात, ते भक्तीची नीच स्थिती ऐक चक्रवर्ती साज्ञाना. त्याचे लक्षण हृदयामध्ये ते प्रेम निर्माण झाल्यानंतर त्याची जी लक्षणं होतात, तुम्ही अनुभव घेतला तुमच्या हृदयात राहील. पण बाह्य अंगाने बाह्य लक्षण काय होतात, तुम्हाला साक्षात्कार झाला, तुमच्या वृत्तीने त्याचा अनुभव घेतला, ठीक आहे. पण बाहेर काय, ते बाहेरचे चिन्ह काय होतात, त्या भक्ताचे बाह्य चिन्ह नागबाबांनी वर्णन केले. सद्भावे निज भजन करी. भजन म्हणजे चिंतन. बर का, हे जे चिंतन आहे ना, नामस्मरण आहे, स्मरण, तो सतत करू लागला. गुरुच्या मुखातून ते वाक्य घेतलं, नामस्मरण घेतलं आणि त्या नामाचा उच्चार चालू झालेला आहे. हृदयी प्रकटता श्रीहरी, तव देहींची चिन्हे बाहेरी, क्षणा माझारी पालटती. थोडेसे स्वरच कडक दिसले, मला कसं काय समाधान लागेल. आहे का बरोबर? खाली स्वर आहे, थोडी खूप पेटी कडकडे. माझं सूर लागलं असं काही होईल का? जाऊ दे, आता उद्यापासून पाहू. जाऊ दे, थांबून ठेवलं तरी चालेल. ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस थांबून द्यायचं, म्हणजे थांबवा. ते लगेच काम तिकडे जाते. हृदयामध्ये श्रीहरी प्रगट झाल्याचे लक्षण आता मान्यच नाही लोकांना. आता नागबाबांनी केलं का मी सांगतो का? नागबाबांनी सांगितलं, सद्गुरूंच्या मुखातील महावाक्य घेतलं, त्याचं चिंतन चालू झालं आणि ती सद्भावे श्रद्धेने
त्याचं चिंतन चालू झालं. काय झालं त्याचा परिणाम? हृदयी प्रगटता श्रीहरी. हृदयामध्ये श्रीहरी प्रगट झाला. होतो का? सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार. अनंत भर दूर करसो, अनंत भर दूर सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार. सर्वालंकार आनंदे हृदयी प्रगटता श्रीहरी. तव देहींची चिन्हे बाहेरी क्षणामाधारी पालटते. सद्गुरूंच्या मुखातील महावाक्य श्रवण केलं, त्याचा घोष चालू झाला नामाचा. त्याचा परिणाम काय झाला? जो श्रीहरी आहे ना, हृदयात प्रगट झाला, देव प्रगट झाला. देव नाथ बाबा म्हणतात, तुमच्या हृदयातला जो राम आहे ना, जन्मजन्मांतरामध्ये जो सुप्त अवस्थेमध्ये आहे, तो गुरुच्या सानिध्यामध्ये जागृत झाला. आणि त्याचा परिणाम काय झाला? एका क्षणात चिन्ह पाठवून गेले तुमचे. तव देहींची चिन्हे बाहेरी क्षणामाधारी पालटती. चिन्ह पाठवून गेले. काय झालं? तो साधना करतच राहिला, चिंतन करू लागला. परस्परे निज संवादो करिता झाला स्वरूपावबोधो. स्वरूपाचा काय झाला? बोध झाला. स्वरूपाचा स्पर्श झाला. आणि त्याचा परिणाम काय झाला? नेत्री जळांगी श्वेदो प्राणस्पंदो पांगुळे. काय झालं? रडायला लागला. पुन्हा करता कंठ प्रेम दाटे नैने निरालोटे, कंठ प्रेम दाटे नैने निरालोटे, कंठ प्रेम दाटे नैने निरालोटे, कंठ प्रेम दाटे नैने निरालोटे. अष्टसात्विक भावाचे चिन्ह होऊ लागले. गुरुविभक्तीमध्ये नाथ बाबांनी जे वर्णन केलेलं आहे, हे गुरुविभक्तीची प्राप्ती झाल्याशिवाय अंतरातील परमात्मा प्रगट होत नाही. आणि परमात्मा प्रगट झाल्याशिवाय मानवी देहाचं कल्याण होत नाही. आणि ज्या आयुष्यभर भक्ती करतो, त्या भक्तीला फळच येत नाही. गुरु कृपा निर्मळ भागीरे, गुरु कृपा निर्मळ भागीरे, शांती समाय मुना सरस्वती, शांती समाय मुना सरस्वती. ऐसे पदे ऐसे पदे
प्रत्यक्ष परमात्मा हृदयात प्रकट झाला. त्याचे लक्षण बाह्यांगाने लक्षण प्रकट होऊ लागले. घळघळ घळघळ डोळ्यातून आसू यायला लागले. डोळ्यातून आसू यायला लागले. देवा करता रडायला लागला. आयुष्याचे आयुष्य गेले हो. जन्माच्या जन्म भोगले. मानव देहात आला. देवाचा स्पर्श झाला. देवाचा स्पर्श झाल्याचे परिणाम घळघळ घळघळ डोळ्यातून आसू यायला लागले. त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार, पंढरपूरला पहिल्या दर्शनाकरता निघाला. पहिलंच दर्शन. तो पांडुरंग कसा असेल, तो विटेवर उभा आहे, त्याची भेट घेण्याकरता निघाला. पंढरपूरला पोहोचला. गर्दी भरपूर आहे. लाखानी यात्रा आहे. रांगेला लागला बारीला. गोपाळपूरच्या पुढे बारी. मुक्कामाखाली रांगेत आला. एकच विषय आहे, तो पांडुरंग मला आज पाहायचा आहे. तो कसा असेल. पहिलं दर्शन अतिशय श्रद्धेने असतं बरं का. अतिशय भावपूर्ण दर्शन असतं पहिलं. टक लागलेले झाला पांडुरंगाच्या दर्शनाची. आला मुक्कामाखाली. गाभाऱ्यात आला. वर टाचा करून पाहू लागला. प्रथम तो पांडुरंग ओढ लागलेला आहे. वेध लागलेला आहे. हळूहळू बारी सरकली. गरुड खांबाच्या जवळ गेला. कडकडून मिठी मारली. कुणाला? गरुडाला कडकडून मिठी मारली. वर टाचा करून पाहू लागला. पांडुरंग कुठे आहे, किती दूर आहे आता. हळूहळू जवळ गेला. त्या पांडुरंगाच्या हळूहळू जवळ गेला. जवळ गेल्यानंतर पहिलं दर्शन आहे. हे पहिलं दर्शन आहे. पांडुरंगाचं ते रूप पाहिलं. पांडुरंगाचं रूप पाहिल्यानंतर एकदम घळघळ डोळ्यातून आसू यायला लागले. पांडुरंगा, अरे हे पहिलंच माझं दर्शन आहे. पहिलं दर्शन आहे. हळूहळू सरकला पुढे. पुढे गेल्यानंतर त्या पांडुरंगाच्या योग आला. पांडुरंगाच्या चरणावर मस्तक आपटलं. पण आता मस्तकच काढू नये असं वाटायला. पण तिथे गर्दी. आता तरी बरं झाले. पूर्वी म्हणते गचंडी दर्शन होतं. कोणतं दर्शन? गचंडी दर्शन. एका गचंडीत देवाच्या जवळ दर्शन झालं. दुसऱ्या गचंडीत गचंडी दर्शन. आता लय सुलभ झाले. आता तिथे ब्राह्मण नाही, कोण नाही. आता सगळे भक्तच. त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन झालं. आणि तिथून निघाला पाहिजे. मग शांत बसायचं. शांत आवरायचंय. तिथून निघाला. परंतु सारखा त्या मूर्तीकडे पाहतोय. मागे वळून पाहतोय. पुढे लढतातच आहे गचंडी. पुन्हा मागे पाहतोय. पांडुरंगाचं ते रूप पूर्ण पाहिलं. पांडुरंगा, माझं नशीब नाही, माझं कर्म नाही. या ठिकाणी मी राहून अखंड तुझ्या रूपाचा मी लाभ घेईन. हे माझं कर्म नाही. मला आता निघायचंय. आता मला कुठं जायचंय?
सारखं डोळ्यातून असू येतात. नाही बाबा, मी चाललो बाबा आता प्रपंचात गेलो की तुला मी पूर्ण विसरणार आहे. तुझं स्मरण सुद्धा मला राहणार नाही. पण मी आता प्रपंचात निघालोय. मी जरी विसरलो ना, तुम्हाला विसरू ना. जीव विसरलेलाच आहे. देवाला किती स्मरण आहे, देवाला आपली किती आठवण आहे. आम्ही जर झोपलो, आम्हाला जाग कोण करत, आम्हाला कोण जाग करतो. आपण कधी काय नाही केले होय, झोपायचं खरी गोष्ट आहे, पण जागच नाही झाला आपण तर मग काय होईल. असं कधी वाटलं का? किती आत्मविश्वास आहे. देव आम्हाला जाग करणार आहे, आम्हाला देव जाग करणार आहे, इतका विश्वास आहे आमचा. लक्षात ठेवा, पांडुरंगाचं दर्शन जसं प्रथम दर्शन आणि जसं हृदयात प्रेम निर्माण होते आणि घळ डोळ्यातून आसू येतात. आनंदाले मना प्रेमे पाझरती लोचन. आनंदाले मना प्रेमे पाझरती त्याचा परिणाम आनंदाचा डोळ्यातून घळ असं येऊ लागले. प्रेमाचं लक्षण आहे. भक्ती प्रेमाचं महत्वाचं लक्षण आहे. तोच परमात्मा हृदयामध्ये प्रकट झाला. जो विटेवर पाहिला ना, त्याचं याचं ऐक्य आहे, त्याचं आणि याचं ऐक्य आहे. तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलंय. तुका म्हणे देव ओळखावा दी, भूमंडली कोठे नाही. देव अगोदर हृदयातला ओळखायचा आहे. ज्याने हृदयात ओळखला त्याने तिथे ओळखला, त्याने विश्वातला ओळखला. लक्षात ठेवा. आणि म्हणून हृदयातला देव ओळखण्याकरता महात्मा पुरुषांची गरज आहे. कारण जीवामध्ये ती ताकद नाही, ती क्षमता नाही. म्हणून महापुरुषांच्या बोधातून, महापुरुषांच्या मार्गदर्शनातून, महापुरुषांच्या शक्तीने ही परमात्मा जागृत करण्याची किमया संतांद्वारे, गुरुजींच्या द्वारे आणि प्राप्त करून घ्यायची. नंतर खरा त्याचा आनंद प्राप्त होतो. पण आम्ही परमार्थ म्हणून मनाप्रमाणेच करत राहू, म्हणूनच अंतर्मुखता येऊ शकत नाही. कारण नियमच असा आहे की जीव अल्पज्ञ आहे, त्याच्यामध्ये स्वबळावर तरुण जाण्याची क्षमताच नाही. त्याच्याकरता आधार गुणाचा घ्यावा लागतो, संतांचा आधार घ्यावा लागतो, श्री गुरूंचा आधार घ्यावा लागतो. गुरु बिन कौन बताए, गुरु बिना कौन बताए, गुरु बिना शिवाय उपाय नाही. गुरुवेद ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान.
सद्गुरु शिवाय ज्ञान नाही. गुरु आहे तिथे ज्ञान आहे आणि तिथे समाधान आहे, म्हणजे आत्मशांती आहे. बोध दिला माझ्या संगाते मार्ग झाली नाही. बोध दिला माझ्या संगाते मार्ग झाली नाही. क्रांती समोर गेली दिसू लागली वाट. चालू लागलो सपाट. मोकळा मार्ग झाला, चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी विठ्ठल. एका जनार्दनी पावलो पंढरी विठ्ठल. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. ज्ञानोदय खबरी दाखवा दिनाचा सोय. तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा. ज्ञानोदय खबरी दाखवा दिनाचा सोय. साक्षात्कार झाला, बोध झाला. बोध होण्याची क्षमता संताजवळ आहे, साधू जवळ आहे. आम्ही संताला शरणच जात नाही, आणि गेले तरी खुट्ट्याला बांधल्यासारखं नको. महापुरुषांची ओळख केल्याशिवाय आम्ही खुट्ट्याला बांधून घ्यायचं नाही. आयुष्याचे आयुष्य गेले, साक्षात्कार होत नाही, अंतरात परमात्मा प्रगट होत नाही, ते सुख आम्हाला मिळत नाही. आयुष्याचे आयुष्य काढलं तरी अंतरात काहीच फरक नाही, अंतरात फरकच नाही. महापुरुष जर भेटले, अंतरात परमात्मा प्रगट होतो आणि त्याची आनंदाचे लक्षण प्राप्त होतात, चिन्ह प्रगट होतात. आणि म्हणून या भारतीय क्षेत्रामध्ये, या हिंद देशामध्ये महत्वाचं धर्माचा गाभा म्हणजे आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार जर ह्याच्यातून काढला तर धर्मात ताथ्य काय राहिलं? नेमका आत्मसाक्षात्काराकरता कुणी साधना करत नाही, आणि त्याच्यामुळे नुसतं शब्दावर भागणार आहे का? शब्दाचे गौरव, शब्दाचे गौरव कामा नये. नुसते शब्दाचे गौरव नाही. आत जायचं आहे आणि अंतरात्म्याचा पुरेपूर लाभ घ्यायचा आहे. परंतु नेमकं असं झालेलं आहे आताच्या काळामध्ये, साधना करायला नको, फक्त पुढारी असला तरी खुर्ची आणि महाराज असला तरी खुर्ची. परंतु आपण कुठे आहोत याचा तपास आपणच घ्यायचा आहे. आपणा अंतरामध्ये काही बदल झालाय का? आपण आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचलोय का? लोकाला जो कीर्तनातून माल द्यायचा तो आपण खरेदी केलाय का? आणि नुसताच कीर्तनामध्ये काय बोलणार, काय सांगणार? आपल्या जवळच माल नाही. कोणता माल? आत्मज्ञानाचा माल, अनुभवाचा माल आपल्या जवळच नाही. मग आपण लोकांना काय देणार? तुकाराम महाराजांनी रात्रंदिवस भांडाऱ्या डोंगरावर जाऊन, घोराड्या डोंगरावर जाऊन चिंतन केलं आणि स्वतः भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर समाजात घुसले आणि मग तो माल द्यायला लागले. आम्ही का त्यांच्या पुढे आहे का? आम्ही काही केलं नाही तरी लोकांना माल देतच राहिलो. काय माल दिला? ज्याच्यापासून
वृत्ती सहित पालटे काया समाज बदलला पाहिजे. समाज जर बदलत नसेल तर आमच्या ज्ञानाचा फायदा काय, आमच्या कीर्तनाचा फायदा काय? आमच्या कीर्तनाला जर दारुडे येऊन बसले तर किती सुधारते? एखादा दारुड्या सुधारतो का? खरं सांगा. एवढे कीर्तन होते पण एक दारुड्या सुधारला ना, सुधरत नाही ना. काय आमच्या ज्ञानाचा? आणि माऊलीने कशासाठी एवढं भांडार गोळा केलं? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, हरिपाठासारखा, भोळ्या भाविकासारखा ग्रंथ, अनेक चांगदेव 65 वगैरे सगळं काही केलं. आणि कशासाठी एवढा आटापिटा केला हो? पुन्हा एकांतात माऊली अंतर्मुख झाले. अरे म्हटले, आपण कोणावर अन्याय तर केला नाही ना. ज्ञानेश्वरी कोण वाचणार? भाविक का दारू पिऊन वाचतात? दारुडे नाही वाचणार. जे नास्तिक आहेत ते ज्ञानेश्वरी वाचतात का? आई उगाच म्हणत नाही माऊलीला. ज्ञानोबा राहायलाच माऊली का म्हणतात त्याचं कारण सांगतो बरं काय. सर्व ग्रंथ संपदा पूर्ण झाली, अंतर्मुख झाले माऊली. म्हणजे आपल्यापासून कोणी वंचित तर राहिले नाही ना. अंतर्मुख होऊन ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस माऊलीला असं लक्षात आलं, अरे म्हटलं ज्ञानेश्वरी भाविक वाचणार आहे, श्रद्धाळू वाचणार आहे, त्यांचा उद्धार होईल. परंतु जे नास्तिक आहेत, जे धर्मालाच मानत नाही, जे ज्ञानेश्वरीला संतालाच मानत नाही, त्यांचा उद्धार कसा होईल? ही जी ज्यांनी काळजी केली म्हणून ज्ञानोबारायांना माऊली उपमा झाली. म्हणून त्यांनी काय मागितलं? आपल्या सद्गुरूंच्या पुढे नतमस्तक होऊन म्हणले, मला एक मागणी मागायची. अजून काय राहिलं? आता सगळं झालं. नाही म्हटले, कोणीही माझ्यापासून वंचित होऊ नये आणि त्याचे करता मला पसायदानाची मागणी मागायची. आणि त्या पसायदानामध्ये माऊलीने काय मागितले? जे कळांची कंकणी सांडो, परस्परे मैत्र जीवांचे. काय मागितलं माऊलीने? जे खळ आहे त्या खळाचा खळपणा म्हणजे दुष्टपणा जावं, सत्कर्मी रती वाढ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. माऊलीने दुष्टा करता सुद्धा मागणी मागितली पसायदानाची. आपल्या या देशामध्ये देवापेक्षाही काकणभर जास्त पारड संतच खाली गेलं. देवाने दुष्ट करता काय केलं? देवाने दुष्टपणा घालवला नाही, दुष्टांनाच घालवलं. आमच्या संतांनी दुष्टाला घालवलं नाही, दुष्टांचा दुर्जनांचा दुर्जनपणा घालवला. म्हणून देवापेक्षाही श्रेष्ठ आमचे संत आहे. कारण भक्त आहे का? भक्ताला की पायापाशी हा देवाचा कायदा. आणि आमच्या संताचा कायदा, अपना सारीखे करी ती तात्काळ, अपना सारीखे करी अपना नाही काळ वेळ तयार, नाही काळ वेळ तयार, अपना सारीखे करी अपना सारीखे अपना
लागला. पण गंमत अशी आहे, अनुभव न घेतल्याचे परिणाम, कीर्तनकार असो, पंडित असो, शास्त्रीय असो, कोणीही असो, ही कळा त्यांना ओळखायला येत नाही. पूर्वी भक्तीचे लक्षण जर दिसले ना, दृष्टात असं सांगतो मी, बाया पंचमीच्या सणाच्या वेळेस कोणाची सेवा करतात, कोणाची पूजा करतात? नागोबाची पूजा करतात. कुठं जातात? जिथे वारुळ दिसत असेल तिथे जातात. कशासाठी? नागोबाची पूजा करण्याकरता जातात. आणि वारुळावरच काय असेल ते वाहतात. पण नागोबाला असं वाटलं आपली पूजा करायला आलेत ना, मग नागोबा खरोखरच आले आतून. कुठं? बाहेर. आता ह्या पूजा करत्या का पळून जात्या? आणि पूजा कोणाची करतात? नागोबाचीच पूजा करतात. पण नुसतं त्याच्या स्मरणाने पूजा करतात, तर खरा नागोबा आला का पळून जातात. तस साधक ध्यानाला बसले, त्यांना अष्टसाती विभाग झाले. माऊलीने आता हे वर्णन पुढे आपल्याला ऐकायचं आहे. अष्टसाती विभाग झाले का पंडित लोक म्हणतात, आमची कीर्तनकार लोक म्हणते, हे असं काय करते, हे असं काय करते. नाथ बाबाला विचार ना काय करते ते. तू स्वतः अंतर्मुख हो ना. अरे तू अजून गुरुनी भक्ती प्राप्त करून घेतली नाही, तुला काय करणार आहे? मोठी जंबल आहे ही, मोठी अवघड आहे. काशीला कळना, पंडिताला कळना, आमच्या महाराज लोकाला कळना. ही अवस्था प्राप्त करून घेतल्याशिवाय आत्मानंद प्राप्त होतच नाही. हे सुखच भेटत नाही. कोरड राहून आम्हाला याच्यामध्ये ओलावा कसा निर्माण, आम्ही आतून कोरडेच. असं आहे, दोन प्रकारचे रंग आहेत. एक आहे आत्मरंग, अंतरंग, आणि एक आहे बहिरंग. बहिरंगामध्ये भजन कीर्तन जेवढे म्हणले तेवढं, हे बहिरंगाचं साधन. एवढे म्हटलं तरी मला आता पंढरपूर काही बाबा काय सांगतो वारकरी ना, हे सगळं भरून जातं. एवढ्या माळा अशा सगळं हे सगळं करता येईल. हे बहिरंग आहे. संतांनी सांगितलेलं आहे, गोपीचंदन मूर्ती सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. बरोबर आहे. आपल्याला असं म्हणायचं, संतांनी सांगितलेलं आहे, गोपीचंदन मूर्ती, तुळशीच्या माळा, हार मिरविते, हे आहे. पण हे बहिरंग आहे. अंतरंग आणि बहिरंग मिळून गणित आहे. दोन्ही पाहिजे. बहिरंग आहे ना, अंतरंगही पाहिजे. अंतरंगातलं जर समजलं नाही तर परिपूर्णता नाही. जीवदशा तशीच ठेवून जर मृत्यू आला, जीवदशा ठेवून जर तसाच मृत्यू आला, त्याला पुन्हा पुनरावृत्तीचा फेर आहे, पुन्हा त्याला जन्म मरण आहे. म्हणून अंतरंग आणि बहिरंग दोन्ही असावे लागतात. मग त्यावेळेस त्याला पुन्हा जन्मालाच यायचं काम नाही, कारण जीवदशा त्याला शिल्लक राहत नाही. ब्रह्मभाव प्राप्त झाला, जीवदशा निघून गेली, ब्रह्मभाव प्राप्त झाला, त्याचं काम झालं. नाहीतर जीवदशा आहे तोपर्यंत जन्म मरणाची बाधा आहे. तुका म्हणे बळी आपण कशाला आलो ते? तुम्ही त्याचा जीव त्या कडावर जाऊन त्याचा उडी टाकून तसा जीव द्यायचा नाही. खा म्हणे बळी, जीव दिला पण कसा? नामस्मरण केलं की जीव दशा हटून जाते. जीव द्यायची गरज नाही. नाही तर तुम्ही द्याचा कसा जीव म्हणले. आता
चला ही जीवदशा जाण्याकरता रात्रंदिवस जसा प्रपंच महत्वाचा करतो की प्रपंच आपण तशी साधना सुद्धा महत्वाची आहे. प्रपंचात राहून साधना जो करतो त्याची जीवदशा राहत नाही आणि तो ब्रह्मानंदामध्ये राहून आपलं जीवन घालवतो. नाहीतर नुसत्या कोरड्या कोरड्या गप्पा काही कामाच्या नाही. काय भुललाची भरली या रोगा, काय भुललाची भरली या रोगा, काय भुललाची भरली या रोगा, चोखा डोंगा फळी भाव नाही डोंगा, चोखा डोंगा फळी भाव नाही डोंगा, काय भुललाची भरली या रोगा, काय भुललाची भरली या रोगा, चोखा डोंगा फळी भाव नाही डोंगा, चोखा डोंगा फळी भाव नाही डोंगा, काय भुललाची भरली या रोगा, काय भुललाची भरली या रोगा. खंडारकर महाराज ब्रह्मेभूत खंडारकर घराणा शंकरराव बरोबर रघुनाथ गुरुजींनी सांगितलं होतं हे दत्त साक्षात्कारी घराणा आहे म्हणून. त्यांचं बराच आणि प्रबोधनाचा श्रवणाचा योग आला. त्यांनी सांगितलं होतं म्हटले आमचा जुना मित्र होता म्हटले तो शिक्षक होता. म्हणजे नुसते शब्दाने काम होत नाही, नुसत्या शब्दाने काम होत नाही. ते तर असं सांगायचे ट्रकाने जर माल पाठवला ना शब्दज्ञानाचा तरी सुद्धा अनुभव येऊ शकत नाही. खंडारकरांनी सांगितलं होतं किती ट्रका पाठवली शब्दज्ञानाच्या अनुभवाचा एक लेश सुद्धा त्याच्यात निर्माण होणार नाही. अनुभवाशिवाय ती बोलतच नव्हती. तुम्हाला योग आला असं बोलतो भागवत आश्रमाने भागवत आश्रम त्यांचं असं नीट सरळ असायचं, असं बाय मार्ग नव्हता असा काय नीट सरळ. आणि धुंडा महाराजाचं सगळं धुंडाळून तिथे आणायचं. लय सर्वांनाचा लाभ घेतला तो खूप गोड. आणि यांचं नीट निघाले एकदम सरळ, अनुभवाशिवाय बोलतच नव्हते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हटले ट्रकाची ट्रका जरी आल्या शब्दज्ञानाच्या तरी काहीच पालट होणार नाही. आतमध्ये पालट होण्याकरता सद्गुरूच्या मुखातील महावाक्याचा उच्चार अखंड होईल. त्यावेळेस आत वलय निर्माण करेल. आत्मेचे वलय निर्माण झाल्याशिवाय परमात्मा प्रगटच होऊ शकत नाही. हलका बसला पाहिजे. पुढे माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चार. कसं अट्टहासाने आज हेलकावत बसत नाही आम्हाला. आम्ही नामस्मरण करतो. काय किती माळा ओढल्या आयुष्यभर माळा ओढल्या पण अंतरामध्ये काहीच फरक नाही. हेलकावा बसला. आतली आत्मशक्ती जागृत झाली. आमचं कार्य झालं. मानव देहात आहे तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत एकदा का होईना हृदयाला हेलकावा बसावा. आणि हेलकावा बसल्याशिवाय वलय निर्माण झाल्याशिवाय आनंदच मिळत नाही. कशाचे वलय? आत्म्याचे, अंतरात्म्याचे वलय. ते अंतरात्म्याचे वलय या स्थळावर होतात. तिथे एकांतात तुम्ही चिंतन केलं, ध्यान केलं, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर चिंतन केलं तर निश्चित तुमच्या हृदयातला श्रीहरी
प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. बोलाचा भात आणि बोलाची घडी इथे तरी चालत नाही. कीर्तनात तुम्ही काही सांगू शकता, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, परंतु इथे ते चालत नाही. आणि माणसाने एक लक्षात ठेवायचं आहे बरं का, कीर्तनकार जरी असलो आपण, पण आपला मूळ उद्देश असा आहे की परमात्म्याची प्राप्ती. परमात्म्याची प्राप्ती सामान्य माणसाने करायची, भक्ताने करायची. कीर्तनकार असो, शास्त्री असो, पंडित असो, प्रत्येकाने अंतरात्म्याचा स्वाद घ्यायचा आहे. त्याच्याकरता एवढा खटाटोप आहे. अंतरात्म्याचा जर स्वाद न घेताना देह पडला तर पुनरावृत्ती, पुन्हा जन्म मरण आहे. ह्या ज्यामध्ये सगळं जर संपवायचं असेल तर त्याचे करता अंतरामध्ये असणारा परमात्मा प्रगट होण्याची जी साधना आहे, ती साधना सद्गुरूंच्या प्रसादाने, सद्गुरूंच्या कृपेने साधना करत राहावं. आणि ती काल आपला विषय झाला, वेध लागला पाहिजे, वेध. आणि वेध लागला तेवढ्या तळमळीने जर साधना केली तरच होते, नाहीतर होऊ शकत नाही. चला पंढरपूरला बोलवलं देवाने तर येऊ. तळमळ कुठे? खरा तळमळीचा वार करी दिन जवळ आलं. पंढरपूरच्या जवळ आली ना, याला अशा उकळ्या येतात, उकळ्या. कधी आवडी, कधी निघल, टाकली पडशी की निघाला. तळमळ नाही. आता की नाही आलोच असतो, पण आमची म्हैस घाबरली. याचा तिचा काही संबंध आहे का? काही काढते, काही तळमळ नाही ना. सुखा लागी करीशी तळमळ, जन्मोजन्मीचे दुःख तळमळ महत्वाचे आहे. वेधी लागे पंढरीनाथा, वेधी लागे पंढरीनाथा, वेधी लागे पंढरीनाथा, वेधी लागे पंढरीनाथा. जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागे पंढरी नाथा, वेदी लागे पंढरी नाथा. जीवा लागले व्यथा, जीवा लागले व्यथा, वेदी लागे पंढरी नाथा, वेदी लागे पंढरी. कुर्मदास हात नाही, पाय नाही, हात नाही, पाय नाही, पण वारीला चालले. कसे चालले? लोटांगण घेत चालले. नाही जाणं होऊ शकलं. वारकऱ्याच्या हाती निरोप पाठवला. तळमळ सांगतो, तळमळ. आणि हात नाही, पाय नाही त्याला, टाका बंद करू नका. म्हणजे काय बंद करा? आपण इकडे आलो तरी संसार खिशातच. काय करावं? मोबाईल म्हणजे संसार आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये, सगळं. एक गाय मिली, एक असं झालं बिघाडायचं. जाऊ द्या. कुर्मदास लोटांगण घेत एकादश उद्यावर आली. म्हटले आपलं जाणं होऊ शकत नाही. आपल्याला एकादशीच होणार आहे. सांगा. वारकऱ्याच्या हाती सांगितलं. पांडुरंगाला सांगा, तुमचा भक्त, तुमचा दास येऊ लागला, पण एकादशीला माझं येणं होऊ शकत नाही. माझी भक्ती तुम्ही मान्य करून घ्या. तर मग रोग लागला का काय? सांगायचं विसरलो. सांगत असतो पण विसरलो. सगळं आणतच नाही, तिकडेच घेऊन जातो. म्हणून मला आठवण नाही.
त्याचं मला आठवलं करून ठेवलं. तरी तळमळ असेल, तुम्ही देवाकडे चालले ना, कुर्मदास देवाकडे चाललेत ना, पण हा खऱ्या तळमळीचा भक्त एकादशीच्या दिवशी माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. अरे लाखो भक्तांची गर्दी झाली पंढरपूरला, लाखो भक्तांची. वारकऱ्याने सांगितलं, पांडुरंगा तुमचा एक भक्त आहे, त्याला हातपाय नाही, हातपाय नाही, पण तळमळ अशी आहे की एकादशीचं तुमचं दर्शन व्हावं म्हणून तो दुःख करतोय आणि तो पोचू शकत नाही. एवढाच सांगितलं मी. तळमळीचा परिणाम सांगतो. भक्त सोडले, एवढं पंढरपूर सोडलं पांडुरंगाने, वीट सोडली. आणि त्या भक्ताकडं उलटा देव आला तिथं खरी तळमळ असेल तर. तशी साधना करत असताना खऱ्या तळमळीने जर साधना केली तर निश्चितपणे तुम्हाला ठाईच बैसोनी करावे चित्त आवडी अनंत आळवावा. ज्या ठिकाणी असा त्या ठिकाणी साधना करा. साधना केली की तुमचं समाधान झाल्याशिवाय राहणार. आम्हाला वाटाड्याची गरज आहे, आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, आम्हाला आत्मशक्ती प्राप्त करून घेण्याची गरज आहे. हे केल्याशिवाय आमचं मानवी देहात आल्याचं सार्थकच होऊ शकत नाही. कारण आमच्या साधू संतांनी ह्या गुरुमालिका कशासाठी आहे, ह्या पूर्ण गुरुमालिकेमध्ये त्या भक्तांचं कल्याण झालेलं आहे. आपल्या बाळावर कोणी तरत नाही, लक्षात ठेवा. आणि ही शक्ती आता सांगतो कशी असते, गुरु महाराजांची शक्ती कशी असते एवढंच सांगायचं. सिद्ध योग आहे, एक मालिका आहे सिद्ध योग. जसे आपल्या चैतन्य संप्रदाय, तुकाराम महाराजांचा, तसं आनंद संप्रदाय, प्रकाश संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, तसं सिद्ध योग आहे. त्याच्यामध्ये गुळवणीकर महाराज साधू सिद्ध पुरुष, त्यांची पद्धत सांगतो मी. हे कसं असतं, गुरु विभक्ती कशी असते. ते गुरु महाराज कुठे, मुंबईला. त्यांचा शिष्य कुठं, समजा इथे आपलं हे किनगाव म्हणा, इथे म्हणा, इथे. आणि गुरु महाराज कुठे, मुंबईला. त्यांच्यात अनुग्रहाची पद्धत सांगतो. मग एका शिष्याला अनुग्रह घ्यायचा आहे, मग त्याला सांगितलं आजची तारीख 12 वाजता तू आसन टाकून सगळी तयारी करून त्या ठिकाणी आसनावर बस. 12 वाजता तुझ्यावर अनुग्रह करायचा आहे. कुठून? अरे किती व्यापक आहे गुरुपद, काय सामर्थ्य आहे, काय शक्ती आहे. शिष्य इथं बसलाय कुठे, कोणता तालुका, अंबड तालुका, जालना जिल्हा समजा, नाही का, इथं बसलाय. बरोबर 12 वाजण्याच्या सुमाराला तो मस्तपैकी आसन मांडून बसलेला आहे, सगळी तयारी केलेली आहे, इथं बसलेला आहे. आणि गुरु महाराज मुंबईला आहे. 12 वाजले, त्या ठिकाणीवरून त्यांची शक्ती ह्याला प्रसन्न होते, प्राप्त होते. त्याचे परिणाम इकडे व्हायला लागले. आपोआप अंगावर रोमांच आले, काटा फुटला अंगाला त्याच्या. कुठं, इथं. गुरु महाराज कुठं, मुंबईला. थरकाप सुटला, डोळ्यातून गळगळ आनंदास करायला लागले. शक्तिपात कुठून केला. अरे हे गुरु महाराज साधू पुरुष कुठूनही शक्तिपात करू शकतात. एवढं व्यापक तत्वच आहे, एवढी शक्तीच आहे त्याच्यामध्ये. गुरु महाराजांनी अनुग्रह केला आणि तो परिपूर्ण त्याच्यामध्ये ती शक्ती काम करू लागली. अष्टसात्विक प्राप्त झाले, तो साधना करू लागला. अरे इतक्या लांबून कुठले कुठं ती शक्तिपात केल्याचा परिणाम जाणवला. ही शक्ती साधू पुरुषाशिवाय नाही. आम्ही बसलो इकडेच किती काही करत, आतमध्ये काहीच बदल होणार नाही. अंतरात बदल होणं महत्वाचं आहे. अंतर बदललं पाहिजे.
अंतरामध्ये शक्ती निर्माण झाली पाहिजे. आत्मशक्ती, ब्रह्मशक्ती, चैतन्य शक्ती आतमध्ये होणं गरजेचं आहे. म्हणून नागबाबांनी हे जे वर्णन सांगितलेलं आहे, गुरुविभक्तीचं जे काही लक्षणं सांगितलेले आहेत ते आज आपण परत उद्या पाहणारच आहोत. आता किती वाजले आता? काल किती वेळ झाली? भरपूर झाली. आपल्याला साधना करायची आहे आणि उद्या पुन्हा हे जे काही लक्षण आहे, पुढचे लक्षण आपल्याला सांगायचे आहे. आपण ज्या कामाकरता इथे आलो ध्यान शिबिरामध्ये